पिंपरी चिंचवड पालिकेसाठी सर्वस्व पणाला लावणार असं अजित पवार यांनी म्हटलंय। पिंपरी चिंचवड महापालिका जिंकण्यासाठी अजित पवार यांनी हा निर्धार बोलून दाखवलाय। या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं तेच फायनल असेल। त्या संदर्भात मी यावेळेस काही करून पिंपरी चिंचवड महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणण्याच्या करता मी माझा सर्वस्व पणाला लावणार आणि मला तिथल्या जनतेवर विश्वास आहे। नाही, मला असं वाटतं की त्यांचा पक्ष त्यांनी कसा चालवायचा, त्यांनी निवडणूक कशी जिंकायची, निवडणुकीमध्ये यश पराजय जे काय होईल ते होईल, पण निवडणूक तर निवडणुकीच्याच तत्वावर जिंका लागतं किंवा निवडणूक लढावी लागतं। त्यामुळे त्यांना त्यांच्या पक्षाचा पूर्ण अधिकार आहे। त्यांचा निवडणूक कशी लढावी त्यांनी त्यांचा पूर्ण निर्णय घ्यायचा आहे। त्यामुळे त्यांनी काय केलं यावर मी बोलण्यापेक्षा आमची तयारी काय आहे, तर आमची तयारी ही आहे की 51% मतं घेऊन 2/3 बहुमताने जिंकायचं आहे। आम्ही महायुती चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रात येऊ आणि महायुतीत या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये लोकांची पसंती आहे। अजितदादाला राष्ट्रवादीचं वाटतं, आम्हाला भाजपचं वाटतं, त्यामुळं जनता निर्णय करेल पिंपरी चिंचवडची कोणाचा महापौर बनवायचा। रहमान डकेत कोण, मुंबई कोणाला लुटायची आहे सर्वांना माहिती आहे असं संजय राऊतांनी म्हटलंय। एकनाथ शिंदेंच्या टीकेला राऊतांनी असं उत्तर दिलंय। रहमान डकेत कोण सर्वांना माहिती आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले। पालिका निवडणूक जिंकून आम्ही होणार धुरंदर असं शिंदेंनी म्हटलं आहे। मुंबई काय तो आता नवीन सिनेमा कुठला निघालाय का? तिजोरीला घातलं वेटोळं, प्रत्येक कामात घोटाळे, मुंबईकरांना लुटून मुंबईचे केले वाटोळे। मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे हे रहमान डकेत कोण आहेत याचा शोध घेतला पाहिजे। हो ना, ते रील बघितली का तुम्ही? त्याचा रील बघितला? बदला महाराष्ट्र का मंजर, हमारी सारी योजनाएं है गेम चेंजर। कारपोरेशन का इलेक्शन जीतकर हम ही होंगे असली धुरंधर। मराठी लोक पुन्हा एकदा बलिदान द्यायला तयार आहोत, पण ही मुंबई आम्ही अमित शहांच्या घशात जाऊ देणार नाही। या महाराष्ट्राला माहिती आहे रहमान डाकू कोण आहे, कोणाला मुंबई लुटायची आहे आणि त्यांना हे पाठबळ देणारे कोण आहेत। या मुंबईचं कराचीतील लॅरी शहर कोणी केलेलं आहे अड्डा, या अख्ख्या मुंबईला माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आणि देशाला माहिती आहे। तर मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल अशी कोणीही मनामध्ये शंका आणू नये असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच राहणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं। तर सूर्यचंद्र तुमच्या भाजपचे नोकर नाहीत असं संजय राऊतांनी म्हटलंय। ही मनात शंका आणू नये की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाईल, मुंबई तोडली जाईल, कारण निवडणुका आल्या की अशा प्रकारची टीका होत असते। म्हणून या सभागृहामध्ये मी निश्चितपणे सांगतो की मुंबई कालही महाराष्ट्राची होती, आजही महाराष्ट्राची आहे आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ती महाराष्ट्राचीच राहील। सूर्यचंद्र तुमच्या भाजपाचे नोकर नाहीये, सूर्यचंद्र तुमच्या भाजपचे नोकर नाहीत। सूर्यचंद्र आहेत ते राहतील, जब तक सूरज चांद रहेगा या घोषणा आम्ही पण देतो, पण सूर्यचंद्र तुमच्या मालकीचे नाहीत। जरी तुमचा देश मालकीचा तुम्ही एक लोकशाही मालकीची केली असली तरी सूर्यचंद्र स्वतंत्र आहे आणि सूर्यचंद्राचा आशीर्वाद मुंबईतल्या मराठी माणसाला आहे।